आता एक धक्कादायक बातमी। एकाच रोडवर तासाभरात 6 बाईकचे अपघात झालेत। पालघरच्या बोईसरमधील सिडको बायपास रोडवरची ही घटना आहे। अपघाताच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे। बोईसरमध्ये बोईसर सिडको बायपास रोडवर तासाभरात 6 बाईकचे अपघात झाले। नवीन तयार केलेल्या कॉन्क्रीटवर चिखलामुळे बाईक स्लिप होण्याचे प्रकार देखील वाढलेत। तर या सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेल्या आहेत। तर रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप सध्या स्थानिकांकडून केला जातोय। या रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। तर ह्या सगळ्या अपघाताच्या घटना या जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेल्या आहे। या सर्व बाईकचा अपघात या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे होत असल्याची माहिती आता समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून। विनायक, या रस्त्यावरती तासाभरात तब्बल 6 अपघात झालेत, काय अधिक माहिती? हो, नक्कीच। पालघरमधील बोईसर शहरामध्ये सिडको बायपास हा रस्ता आहे। गेल्या 6 तासामध्ये जवळपास या रस्त्यावरती 6 बाईकचा जे अपघात झालेला आहे, यामध्ये कॉन्क्रिटीकरणचा जो रस्ता आहे त्यावरती चिखल मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। तसे रस्ता ही निकृष्ट दर्जाचा तयार झाल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत। निश्चित। धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे बोईसरमधील सिडको बायपास रोडवरती तासाभरात तब्बल 6 अपघात झालेत। त्यामुळे या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। तर हा रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी देखील स्थानिकांकडून केली जाते। एकाच रोडवर तासाभरात 6 बाईकचे अपघात झाले। पालघरच्या बोईसरमधील सिडको बायपास रोडवरची ही घटना आहे। या अपघाताच्या घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेल्या आहेत।